नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं राजन फिल्टर या चॅनलवरती. तर आज मी सकाळी आलो आहे म्हैशींकडे. कारण आज जरा चार वगैरे कापायचे, त्यामुळे आमचा गडी जरा तिकडे जातो. तर आता मी जातो, म्हैशी येत आहेत. आता मी चाललोय चार आणायला. मस्त ऊन पडलंय, मस्त म्हणजे एकदम कडकडीत पडलंय. सकाळपासून म्हणजे रात्रभर पाऊस नाही पडला अजिबात, आणि आत्ता पण नाही पडत. तर मस्त ऊन पडलंय, चकचकीत एकदम. बघा दाखवतो, हे बघा मस्त ऊन पडलंय. आकाश पण बघा किती क्लीन आहे. असा चारीचा भार आहे. तो आता ठेवणार आपल्या आयाभुजावर आणि घेऊन जाणार. दाखवतो बघा, सेटअप झालाय असं. आता जातो घेऊन. लागते खूप बेकार. असं वाटतं पाऊस असलं तर बरं वाटतं, कधी कधी वाटतं पाऊस गेलेला चालतो, पण असं ऊन नाही झालं. किती मस्त ऊन पडलंय. 5 वाजलेत तरी पण. हे दिसते नाही समोर सगळं जे गवत दिसतंय, पूर्ण पहिली शेती होती. जेव्हा आम्ही लहान असायचो ना, म्हणजे होतो तेव्हा सर्वजण शेती करायचे. तर आत्ता मी आलो म्हैशींकडे. बघू शकता अवस्था. मस्त आज दिवसभर ऊन आहे पूर्ण. सगळीकडे मस्त ऊन पडलंय. बघू शकता किती मस्त वाटतंय, क्लीन आणि क्लिअर एकदम. पण गरमी पण तेवढीच होते. एक फायदा तर एक तोटा पण आहे. काय करणार पण आता. हे जे झाड दिसतंय ना, हे आहे काटेरी, म्हणजे काटे त्या झाडाला. पण ह्या झाडावर ना एवढे वाद होतात ना, भावकीत भांडणं होतात या झाडावरून. याला खैर बोलतात, खैर. जे कोकणातले त्यांना माहिती असेल. हे बघा, हे भल्या भल्या घरांमध्ये भांडणं लावून जातं हे झाड. कारण पैसे भेटतात ना याच्यामुळे. याच्यापासून काय बनवतात, म्हणजे याचं जे खोड असतं ना, त्याला साड बोलतात, साड. त्याच्यापासून जो सुपारीसारखा कात असतो ना, तो बनवतात. त्याच्यासाठी उपयोगी येतं ते चांगल्या पैशावर जातं. म्हणून त्या झाडामुळे भांडणं होतं. म्हैशींना आणायला आलोय, पण एवढं मस्त वातावरण झालंय ना. बघा दाखवतो किती मस्त वाटतंय, छान आहे एकदम. भगवा रंग झालाय सगळं आकाशामध्ये. इथलं मस्त आहे ना, असं भारी आहे आमचं कोकण. खूप मस्त आहे. कोणाला नजर नाही लागली पाहिजे आमच्या कोकणाला. खूप सुंदर आहे. फक्त मध्ये पाऊस पडतो, पण ठीक आहे. ओके. तर जाऊया म्हैशींना घेऊन गोट्यामध्ये. दूध पण काढायचे, 6 वाजले होतं. तर म्हैशींना हाकवायचं आणि घेऊन जायचं. दाखवतो. आजचा व्लॉग खूपच छोटा होता, त्यामुळे सॉरी. तर नक्की सांगा की व्लॉग तुम्हाला कसा वाटला. छोटा होता पण चांगला होता. नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. आणि लाईक करायला विसरू नका. शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.